अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कसं असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। हे नवं स्मारक कसं असेल हे आम्ही तुम्हाला फक्त झी24 तासवर दाखवणार आहोत। शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या स्मारकाचा हा नवा आराखडा तयार केला आहे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी। त्यांनी जेजेच्या विद्यार्थ्यांना तयार करायला सांगितलं होतं। गेल्या हिवाळी अधिवेशनात या डिझाईनचं स्वरूप मंजूर झाल्यावर जे आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरात हे डिझाईन तयार केलं। आता हे डिझाईन फायनल करून एका आंतरराष्ट्रीय संस्थेकडून याप्रमाणे स्मारकाची बांधणी करण्यात येणार आहे असा दावा जेजेच्या विद्यार्थ्यांनी केलाय। अरबी समुद्रातल्या या नव्या स्मारकाची एक्सक्लुझिव्ह झलक आपण फक्त झी24 तासवर पाहू शकतोय। जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी याचा आराखडा तयार केलेला आहे। आपण पाहतो आहोत फक्त झी24 तासवर या आराखड्याचं स्वरूप, या शिवस्मारकाचं स्वरूप। हाती तलवार असलेली आणि अश्वारूढ असा हा पुतळा शिवरायांचा असणार आहे। म्हणजे हे भव्य स्वरूप आपण फक्त झी24 तासवर पाहू शकतोय। अरबी समुद्रात हे शिवस्मारक उभारलं जाणार आहे। याचा आराखडा जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला आहे। शिवरायांचं हे स्मारक कसं असेल हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जगातलं शिवरायांचं सगळ्यात उंच असं हे स्मारक असेल। स्मारकाची उंची सुमारे 192 मीटर असणार आहे। गेटवे ऑफ इंडिया पासून 12 किलोमीटर अंतरावर हे स्मारक उभारण्यात येणार आहे। राजभवनापासून अर्ध्या किलोमीटरवर हे स्मारक असणार। तर नरिमन पॉइंट पासून 3.6 किलोमीटरवर शिवरायांचं स्मारक उभारण्यात येणार आहे। स्मारकाच्या आतील बाजूला तळमजला असेल आणि त्यावर 2 मजले असतील। तळमजल्यावर आर्ट गॅलरी असेल। या आर्ट गॅलरीचं स्वरूप आपण पाहतो आहोत। एका बाजूला स्मारकाच्या होती ॲम्फी थिएटर आणि ॲक्वेरियमही साकारण्यात येणार आहेत। भव्य असं ॲम्फी थिएटर असणार आहे, त्याचे स्वरूप आपण पाहिलेलं आहे। त्याचबरोबर ॲक्वेरियम देखील असणार आहे। तर पहिल्या मजल्यावर आरोग्य सुविधा आणि लायब्ररी असणार आहे। या संपूर्ण प्रकल्पासाठी ग्रीन टेक्नॉलॉजीचा वापर होणार आहे। सोलार पॅनल, स्ट्रीट लाईट्स, टायडल इलेक्ट्रिसिटी जनरेटरची सोय करण्यात येणार आहे। दरम्यान शिवरायांचं स्मारक कसं असेल आणि जेजेच्या विद्यार्थ्यांनी कसं साकारलं हे डिझाईन या संदर्भात जेजेच्या विद्यार्थ्यांची बातचीत केली आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य दिव्य स्मारकासाठी सर जे स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी एक डिझाईन तयार केलेलं आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन, त्याचं सादरीकरण नुकतंच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर केलेलं आहे। कसं असणार आहे हे स्मारक जाणून घेऊया या विद्यार्थ्यांकडून। शिवाजी महाराजांचे भव्य जे स्थानक बनणार आहे मेमोरियल, ते समुद्राच्या अगदी मध्ये असणार आहे आणि आपली मेन आयडिया अशी आहे की जे जगातलं एक मोठं अट्रॅक्शन इंडियासाठी व्हावं। त्यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करून आम्ही फर्दर त्यात ॲडिशन्स केलेत, काही चेंजेस इम्प्रूव्हमेंट्स केलेत आणि ते करून असं फायनल झालेलं आहे आणि ते पुढे घेतलं आम्ही। कोणकोणत्या बाबींचा हे स्मारकाची जे संकल्पचित्र बनवलेलं आहे त्यासाठी विचार केला गेला?
सगळ्यात पहिले तर शिवाजी महाराज हे एक कॅरेक्टर आणि त्यांचं जे स्टाईल जे आहे, त्यांची राहणी, त्यांचे राजवाडे, या सगळ्या गोष्टींबाबत आम्ही फार लक्ष ठेवलेलं आहे. आणि त्यांचे ज्या काळातली ते इंटेरियर असायचे ते आम्ही इन्क्लूड केले आहे डिझायनिंगमध्ये. त्यांच्या काळात जे काय एन्व्हायरमेंट असतात ते दाखवण्यासाठी आम्ही ते पेडेस्टलवर आणि पेडेस्टलच्या आत ते एन्व्हायरमेंट क्रिएट केलेलं आहे. शिवाजी स्मारकात शिवाजी महाराजांच्या स्मारकऐवजी 4-5 गोष्टी अजून दिलेल्या आहेत. आमच्याकडे पब्लिक लायब्ररी असेल, आमच्याकडे एक ॲम्फी थिएटर असेल, आमच्याकडे सर्वात मोठा एक्वेरियम असेल. हे सगळे जे विद्यार्थी आहेत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी दिवस रात्र मेहनत केलेली आहे आणि त्यातून हे संकल्प चित्र जे आहे ते तयार केलेलं आहे. त्यामुळे नक्कीच या बाबतीत या सगळ्या विद्यार्थ्यांचं जे काम आहे ते कौतुकास्पद आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पंकजसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांच्याकडून. दीपाली, या विद्यार्थ्यांना नेमकं मुख्यमंत्र्यांनी या आराखड्याबाबत काय सांगितलेलं आहे जेव्हा ते भेटले, आणि पुढे या आराखड्याचं काय होईल, काय वाटतंय? हेमाली, काही दिवसांपूर्वीच या सगळ्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हे सगळं जे प्रोजेक्ट आहे, त्यांचं डिझाईन आहे, त्याचं सादरीकरण केलेलं आहे. खरं म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही जबाबदारी जे स्कूल ऑफ आर्किटेक्चरवर सोपवली होती आणि तिथल्या विद्यार्थ्यांना आणि तिथल्या काही प्राचार्य प्राध्यापकांना याचं डिझाईन कसं करता येईल, आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं हे स्मारक आहे याबाबत विचारणा केली होती. तेव्हा गेल्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात या सगळ्या विद्यार्थ्यांनी 3 प्रकारचे डिझाईन्स जे आहे ते विधान भवनात सादर केले होते आणि त्यापैकी एक जे प्रोजेक्ट आहे, एक जे डिझाईन आहे ते तिकडे सगळ्या मंत्र्यांकडून आणि पूर्ण जे अधिवेशनात आहे त्याला मंजुरी दिली होती आणि त्या निवडलेल्या एका प्रोजेक्टच्या माध्यमातून ही सगळी जी डिझाईन आहे ती अपडेट डिझाईन आता या सगळ्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे. त्याच्यासाठीची आता चर्चा जी आहे ती मुख्यमंत्र्यांसोबत झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे आता आघाडीच्या सरकारने ही जबाबदारी दिली होती, त्यामुळे आत्ताचं भाजप सरकार या प्रोजेक्टकडे कसं बघतं, पुढे हेच प्रोजेक्ट नेलं जाईल की आणखी काही ज्या वेगवेगळे माध्यम आहेत त्याच्याकडून प्रोजेक्ट डिझाईन्स जे आहेत ते मागवले जाणार आहेत का, याबाबत अजून मुख्यमंत्री कार्यालयाकडून किंवा मुख्यमंत्र्यांकडून कुठलंही स्पष्ट उत्तर जे आहे ते देण्यात आलेलं नाहीये. पण हे प्रोजेक्ट उभारण्यासाठी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुतळा स्मारक जे आहे ते उभारण्यासाठी जे आहे 40 पेक्षा अधिक विभागांच्या परवानगी ज्या आहेत त्या लागणार आहेत. त्यामुळे एकंदरीतच ही सगळी प्रोसिजर जी आहे, प्रक्रिया आहे, भाजप सरकार किंवा आत्ताचं देवेंद्र फडणवीस यांचं सरकार कशा पद्धतीने पुढे नेतं यावरच या सगळ्या स्मारकाचं भवितव्य अवलंबून आहे. हे मालिक. नक्कीच धन्यवाद दीपाली, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.